तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग यूट्यूब व फेसबुक या चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत नारायणवाडी कॉम्प्लेक्स, पहिला मजला, कॉलेज रोड, चोपडा, जिल्हा जळगाव या ठिकाणी। आणि निमित्त आहे डॉक्टर स्वप्नील स्किन क्लिनिक सेंटर फॉर लेजर अँड हेअर ट्रान्सप्लांट व आत्मवेद आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म सेंटर या क्लिनिकचा भव्य शुभारंभ। तर चला तर मग नारायणवाडी कॉम्प्लेक्स, पहिला मजला, कॉलेज रोड, चोपडा, जिल्हा जळगाव येथे भव्य शुभारंभ पाहण्यासाठी।
सभामंचावर आदरणीय मान्यवरांचं आगमन झालेलं आहे, ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहत होतो। चोपडा तालुक्याला नव्हे, जळगाव जिल्ह्याला नव्हे, तर संपूर्ण या नाशिक विभागामध्ये ज्यांचा परिचय हेअर ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून झालेला आहे। मी तर म्हणतो एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढी प्रसिद्धी आणि एवढं चांगल्या प्रकारचं स्किल या आपल्या खानदेश भूमीमध्ये ज्यांच्या हातून साकारलेलं आहे असे डॉक्टर स्वप्नील यांचं स्किन क्लिनिक हेअर ट्रान्सप्लांट सेंटर फॉर लेझर अँड हेअर ट्रान्सप्लांट, तर या सोबतच त्यांचीच लहान भगिनी की जी बालपणापासून हुशार होती, या चोपड्यातल्या सर्व शाळांना जिचा गौरव वाटतो, शिक्षणातला गौरव, संस्कारातला गौरव, वर्तणुकीतला गौरव आणि आता आयुर्वेदामधला गौरव ती या ठिकाणी साकारणार आहे अशी डॉक्टर नेहा राजेंद्र साळुंके यांच्या आत्मनवेद आयुर्वेद चिकित्सालयाचं उद्घाटन आजच्या या प्रसंगी होत आहे। खरोखर आमच्या सर्व या चोपडावासियांना मनापासून आनंद होत आहे आणि विशेष पण दिवस पण असा निवडलेला आहे, अगदी पवित्र दिवस, प्रजासत्ताक दिन, की ज्या प्रजेचं राज्य आहे आणि ज्या प्रजेच्या सेवेसाठी त्यांनी अशा प्रकारचं व्रत घेतलेलं आहे, असा हा दिवस आज निवडलेला आहे। आणि म्हणून अशा प्रकारचा योग निश्चितच चांगल्या कर्तृत्वाला प्राप्त होत असतो आणि असे कर्तृत्ववान व्यक्ती आपल्या समोर आज उपस्थित आहेत। मी जास्त वेळ घेत नाही, आपण बराच वेळ त्यांची आगमनाची वाट पाहत होतो आणि ज्या शुभारंभाचा उद्घाटनाचा सोहळा आपण आपल्या साक्षीने या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी साजरा करत आहोत, असे या सर्व कार्यक्रमाला साक्षीने उपस्थित आणि आदरणीय राजेंद्र साळुंके सर, त्यांच्या परिवारावर प्रेम करणारे सर्व मान्यवर अतिथीगण या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या परिवारातर्फे मी मनापासून सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। धन्यवाद सर, आपण एवढ्या छोट्या खानी कार्यक्रमाला सुद्धा एवढ्या लांबून आज उपस्थिती दिली। कालच विदेशाहून कार्यक्रम आटोपून ते पुण्याला आले आणि पुण्याहून आज या ठिकाणी पोहोचतायत। अतिशय मेहनत परिश्रम घेऊन त्यांनी आजचा सोहळा आनंदमय बनवलेला आहे। त्यानंतर त्यांच्या सोबत आलेल्या आदरणीय डॉक्टर स्नेहल पाटणकर या सुद्धा तेवढ्याच ताकदीने मेहनतीने या समाजाची सेवा करत आहेत। त्यांचा सत्कार सौ वंदना साळुंके मॅडम करतील असं मी त्यांना विनंती करतो। यानंतर ज्यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन, क्लिनिकचं उद्घाटन होत आहे, मूर्ती लहान आहे वयाने, तब्येतीने मोठे आहे, मूर्ती वयाने लहान आहे, पण त्यांनी कीर्ती अगदी खूप मोठी कमवलेली आहे असे डॉक्टर स्वप्नील साळुंके हे आदरणीय पाटणकर सरांचा सत्कार करू इच्छितात। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा। मला वाटतं या परिवारातले चारही डॉक्टरांनी सोबत उभं राहावं। डॉक्टर अश्विनी सूर्यवंशी हे सुद्धा MBBS होऊन MD ची तयारी करत आहेत। सौ हर्षदा स्वप्नील साळुंके ही पण MBA होऊन या ठिकाणी कॉस्मोलॉजिक टेक्नॉलॉजी या ठिकाणचं ते पण एक उद्घाटन सोहळा होत आहे, तर त्यांनी सुद्धा सोबत यावं। हर्षदा
आमच्या राजेंद्र सरांचं काम इतकं अतिशय पवित्र आहे. शिक्षकी पेशामध्ये निस्वार्थपणे आणि अगदी ग्रामीण भागातल्या मुलांची त्यांनी सेवा केलेली आहे. दोघही परिवारातले घटक सेवाभावी आहेत. म्हणून आज त्यांच्या कुटुंबामध्ये पैसा नाही, श्रीमंती नाही, पण मनाची मोठेपणा आणि कर्तृत्वाची महानता आहे. म्हणून अशा प्रकारचा योग त्यांच्या परिवारामध्ये येत आहे. त्यांचं सुद्धा आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी खरोखर मनापासून अभिनंदन करूया. यानंतर मी मान्यवरांचा परिचय आणि पुढील सूत्र घेण्यासाठी डॉक्टर नेहा यांना आमंत्रित करतो. आणि तो कागद मी विसरले आणि चाबी सापडत नाही, कागद सापडत नाही, म्हणून सगळे पॅनिक झाले. आता सरांचा परिचय करून द्यायला मला कागदाची गरज नाहीये. आणि सर आणि मॅडम दोन्हीही आई वडिलांनंतर माझ्या दुसरे फॅमिलीपेक्षा दूर कुठली दुसरी फॅमिली असेल तर ते सर आणि मॅडम आहे. परिचयासाठी सरांबद्दल कमी शब्दात आणि कमी ओळीत बोलणं मी प्रयत्न करेन, कारण मी बोलायला लागले तर पुस्तक तयार होईल सरांबद्दल आणि मॅडमबद्दल. नर्वस पण आहे, आनंद पण आहे, सगळं एकत्र आहे. सरांचा फॉर्मल परिचय करायचा म्हटलं म्हणजे सर आरोग्यवर्धिनी चिकित्सालय जे पुण्याला आहे सदाशिव पेठेत, त्याचे आयुर्वेदाचार्य म्हणून प्रॅक्टिस करतात. उत्तम नाडी तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर मॅडमचं तर्पण आय क्लिनिक म्हणून त्या नेत्ररोगाची प्रॅक्टिस करतात आणि त्यांनी 6000पेक्षा जास्त नेत्र तर्पण केलेले आहेत. त्याचा त्यांचा एक रेकॉर्ड होल्डिंग आहे. त्याच्यानंतर G20ला मॅडमने नॅशनल लेवलला मोदीजींसोबत जे आता होऊन गेलं मागे, त्याच्यासाठी सिक्कीम, तिरुवनंतपुरम या ठिकाणी मॅडमने लीड केलं होतं. आयुष स्टार्टअप अवॉर्ड 2022 जो इनोव्हेशनसाठी सरांना पहिलं पारितोषिक नरेंद्र मोदींच्या हस्ते भेटलं होतं. एवढंच नाही तर नेदरलँड्सला इंडियन एम्बेसीमधून सरांना इनोव्हेशनसाठी पहिलं पारितोषिक रिसर्चमध्ये भेटलं आहे. आणि असे कित्येक अवॉर्ड्स आणि कित्येक कागद त्यांना मिळालेले असतील तरी कुठल्याही कागदाच्या पलीकडे आणि अवॉर्डच्या पलीकडे सर आमच्यासाठी आहेत. दादासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी, जितके सगळे स्टुडंट्स आहेत त्या सगळ्यांसाठी. आम्ही खूप छोटे छोटे स्टुडंट आहे सरांसमोर, तरी सर सगळं स्वतःचं समजून, सगळं बाहेरच्या देशातल्या प्रॅक्टिस, पुण्यातल्या प्रॅक्टिस, स्वतःचे स्केड्यूल, स्वतःच्या मुलींचा कार्यक्रम साईडला ठेवून माझ्यासाठी आणि दादासाठी इतके दूर आले, त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानते, मॅडमचे पण. आणि सरांचा परिचय इथं थोडक्यात संपवते. पुढचे सूत्र मी पटेल सरांकडे सोपवते. गरीब लोक नमस्कार. सद्गुरू श्री माधवनाथाय नमः. खरं तर आज एवढं छान वाटतंय. मस्त स्वप्नील सरांच्या क्लिनिकला आपण उद्घाटनासाठी इथे सगळे उपस्थित राहिलेलो आहोत. तुम्ही सगळे एवढ्या संख्येने इथे आलेला आहात, थांबलेला आहात, आतुरतेने वाट पाहत राहिलात. खूप छान वाटलं. आम्ही 20 मिनिट मेडिटेशनला इथे लाडे सरांच्या तिथे थांबलो आणि ध्यान एवढं लागलं की ते यांचे एवढे फोन वाजत होते, ते फोन सुद्धा मोबाईल सगळे बंद असल्यामुळे समजलं नाही. एकदा अशीच राधेची कृष्णाची भांडणं चाललेली असतात आणि राधेला प्रश्न पडलेले असतात परत की कृष्णाचं खरंच आपल्यावरती प्रेम आहे की नाही. म्हणून ती कृष्णाला ते कन्फर्म करायला विचारायला जाते. तर कृष्ण खूप सुंदर एकाच ओळीत उत्तर देतो आणि ते उत्तर म्हणजे, ज्या अर्थी मी तुला वेळ देतो त्या अर्थी मी तुझ्यावरती प्रेम करतो. मला असं वाटतंय तुम्ही ज्या अर्थी एवढा वेळ इथे थांबलेला आहात, ज्या अर्थी तुम्ही एवढा वेळ आमच्या डॉक्टर स्वप्नील आणि डॉक्टर नेहाला दिलेला आहात, त्या अर्थी तुम्ही सगळेच डॉक्टर नेहा आणि स्वप्नील वरती भरभरून प्रेम करत आहात. हे तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच त्यांच्या सोबत राहू द्यात. कारण दोघंही म्हणजे नेहा तर माझ्याकडे अगदी फर्स्ट इयर पासून होती. खूप कष्टाने पुण्यामध्ये येऊन एकही दिवस क्लिनिक न बुडवता छान क्लिनिक करून म्हणजे आई वडिलांचे संस्कार काय आहेत हे आपल्याला खरंच जाणवतं. सर आणि त्यांच्या आई दोघंही खूप उत्तम आहेत. खूप उत्तम पद्धतीने त्यांना संस्कार दिलेले आहेत. खूप छान पद्धतीने मुलं घडलेले. म्हणजे तुम्हालाही आता जे जे त्यांना ओळखतात सगळ्यांना मला वाटतं त्यांचा निरागसपणा जास्त आवडत असेल. मस्त असतात, निरागस असतात, सतत हॅप्पी असतात.
डॉक्टर झालेत तरी मोठे झालेत असं कधी मनामध्ये त्यांचा आविर्भाव नसतो आणि छान राहत असतात. कार्यक्रमाच्या निमित्ताने तर आमचं फिरणं बऱ्याचदा होत असतं. म्हणजे स्वतःची तब्येत सांभाळत, केसांचे क्लिनिक उद्घाटन करताना स्वतःच्याही डोक्यावरचे केस सांभाळत, कारण एवढं फिरायचं करायचं म्हणजे ते पण टिकवणं हे पण एक मोठं चॅलेंज असतं. सेकंड इयर मध्ये ज्यावेळी आम्ही विचार केला होता की पुढे जाऊन भविष्यामध्ये काहीतरी असं केसांवरती आपण स्पेशालिटी प्रॅक्टिस करू, तर माझी पत्नी माझ्यासोबत बसलेलीच आहे. ती म्हटली आधी तुमच्या डोक्यावरचे केस टिकवून दाखवा. खूप चॅलेंजेस असतात. डॉक्टर बनणं म्हणजे खरंच सोपं नसतं. कॉलेजमध्ये सुद्धा चॅलेंजेस असतात, कॉलेजमधून बाहेर पडलं तरी चॅलेंजेस असतात. आता हे 5.5 वर्ष जवळपास वैद्यकीय शिक्षण, त्याच्यानंतर 3 वर्षाचं MD शिक्षण, असं 8.5-9 वर्ष शिक्षण घेऊन ज्यावेळी डॉक्टर बाहेर पडतो आणि क्लिनिक मध्ये बसतो, लोक म्हणतात नवीन आहे, आत्ताच आलाय. म्हणजे डोक्यावरती केस असणं हा डॉक्टर मोठा असल्याचा निकष आहे की डोक्यावरती केस नसणं हा निकष आहे, तेच खरं समजणं अवघड झालेलं आहे. आता आजकाल बुलढाण्यामध्ये तर एवढे फोन येतात आम्हाला रोज. आपले 108 सेंटर्स आहेत जगभरामध्ये, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, जर्मनी, दुबई, रशिया. आत्ताच मी रशियावरून आलो आणि आता लगेच आम्हाला 2 तारखेला मॅडमला आणि मला पुन्हा रशियाला जायचंय. बुलढाण्यातल्या फोनची मात्र मजा वेगळीच आहे. प्रत्येकाला भीती वाटते सध्या की खरंच आपल्या डोक्यावरती केस राहतील की नाही राहतील. आणि छोट्या छोट्या लहान मुलांपासून, मध्ये माझं असंच एका ठिकाणी व्याख्यान होतं, त्या ठिकाणी मी व्याख्यानाला गेलो आणि तिथे आम्ही आपली माहिती सांगितली, कारण बऱ्याच जणांना केसांचं क्लिनिक म्हणजे काय याच्याबद्दल पण कल्पना नसते. तर माहिती सांगत होतो की आमच्याकडे एक रिसर्च करून जवळपास 10-20 पेशंट पूर्वीचे झाल्यानंतर, म्हणजे 2008ची 9ची गोष्ट सांगतोय मी, की एवढा रिसर्च करून झाल्यानंतर एक केस पेपर बनवला. अर्धा ते पाऊण तास आम्हाला केस टेकिंगला लागतो. कशामुळे केस गळतात त्या अगोदर आम्ही शोधतो, काय काय झालं ते बघतो. मग त्याच्यानंतर फोटोग्राफी होते, मग त्याच्यानंतर अनालिसिस होतं, म्हणजे वेगवेगळ्या रिजन मध्ये म्हणजे कोणत्या ठिकाणचे केस गळतायत काय त्याच्याबद्दलची माहिती घेतली जाते. मग त्याच्यानंतर 5 हेअर सॅम्पल घेतले जातात. ते पुण्यात आपली एक मोठी लॅबोरेटरी आहे, तिथे टेस्टिंगला पाठवले जातात. जवळपास 15 दिवस लागतात. मग 17 पानांचा हेअर टेस्टिंगचा रिपोर्ट येतो आणि मग त्या रिपोर्ट मध्ये कळतं की कशामुळे केस गळतायत, काय त्याच्या पाठीमागचं कारण असू शकेल. आणि मग त्याच्यामध्ये ठरवलं तर खूप टेस्ट आहेत, म्हणजे जवळपास 100-150 टेस्ट आहेत, ज्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या DNA पासून वाताची टेस्ट, पित्ताची, कफाची, पंचमहाभूताची, अशा खूप आहेत. मी या सगळ्या टेस्टची माहिती सांगत होतो. अशाच सगळे पुरुष स्त्रिया सगळे छान ते व्याख्यानाला बसले होते आणि एक महिला भगिनी व्याख्यान संपलं तरी काय जायला तयार नाही. म्हणजे त्यांना मला भेटायचंच होतं. स्टेजवरचं काम संपलं, 15-20 मिनिट इतर मान्यवरांची गप्पा झाल्या तरी त्या मात्र तिथेच थांबून आहेत आणि त्या सतत आल्यानंतर 2 मिनिटांनी विचारायचं की सर मला तुमच्याशी 2 मिनिट बोलायचं आहे. आणि मी म्हणायचो की हो, कार्यक्रम संपला की आपण बोलूयात. असं करत अर्धा तास झाला. मला वाटलं खरंच आता खूप महत्वाचं काहीतरी काम असेल त्यांचं, आणि म्हणून थोडासा वेळ बाजूला देऊन त्यांच्याकडे गेलो. म्हटलं ताई काय काम आहे तुमचं? तर ते म्हटलं नाही, तुम्ही आतापर्यंत व्याख्यानामध्ये हेअर टेस्टिंग बद्दल माहिती सांगितली, वेगवेगळ्या प्रकारचे केस तुमच्याकडे येतात आणि तुम्ही ते परीक्षण करून काहीतरी तपासून देता असं समजलं. म्हटलं हो. नाही म्हटले काय झालंय, आजकाल यांच्या शर्टावर रोज 2 नवीन केस येत आहेत. जरा तपासून सांगता का कोणाचे ते? हेअरची प्रॅक्टिस करणं एवढं सोपं नाहीये. लोक काय प्रश्न घेऊन येतील त्यांचे हे आपण सांगू शकत नाही. मी एकदा क्लिनिक मध्ये बसलो होतो. आमच्या इथून जवळच एक लोहगाव म्हणून तुम्हाला कल्पना असेल, इथं चोपड्याच्या पण जवळपास एखादं गुंटा मंत्री सेंटर असू शकतं की जिथे जास्तीत जास्त पैशांमध्ये कमीत कमी जागा जाते आणि मग लोक आपोआप पटकन श्रीमंत होतात. असं पुण्यामध्ये पण लोहगावच्या तिथे एक ठिकाण आहे, विमानतळ जवळ आल्यामुळे पटकन लोक श्रीमंत झाले आणि आलेल्या पैशांचं करायचं काय हेच त्यांना समजत नव्हतं. मग कोणी गाडी घे, बंगला घे, सोनं घे, असं करत एक मस्त जोडपं आमच्याकडे आलं. तो नवरा मस्त हातामध्ये सोनं, गळ्यामध्ये सोनं, नुसतं सोन्याने मळवलेलाच होता, गोल्डमॅन वगैरे तुम्ही जसं म्हणता ना इकडे तसं. आणि त्याच्याबरोबर त्याची अत्यंत सुविद्य सुंदर पत्नी, असे छान दोघं सोबत आले. आता आल्यानंतर विचारलं, VIP लोक आले की आपण थोडासा वेळ देतो, एक्स्ट्रा वेळ देतो, एक्स्ट्रा बोलतो.
तसं त्यांना सहज विचारलं की काय अडचण काय, तर त्यांनी सांगितलं की आमच्या पत्नी साहेबांचे केस गळतायत, तेवढं बघा जरा. मग पुन्हा त्यांना अशीच माहिती दिली, सगळी त्यांना माहिती दिली, टेस्टिंगची माहिती दिली. 5-10 मिनिट ही माहिती सांगितल्यानंतर त्यांनी फक्त खुणवलं आणि अत्यंत असा एक रोकडा आवाज असतो ना गुंडा मंत्र्यांच्या, डॉक्टर साहेब पैशाची काय काळजी करायची नाही, केस गळणं थांबलं पाहिजे, काय पण करा. मग आता म्हटलं एवढ्या सगळ्या टेस्टिंग आहेत तर त्यांना माहिती दिली. म्हटलं आमच्या केश आयुर्वेदच्या डिपार्टमेंटला जा, तुम्ही तिथे टेस्टिंग वगैरे करा आणि या. तर हे कसले उठतात तेव्हा मिसेसलाच उठायला सांगितलं, नजरेनंच खुणवलं. ती तिकडे गेली, टेस्टिंग वगैरे सुरू झालं. आता 15-20 मिनिट VIP व्यक्ती आपल्या समोर बसलाय, म्हटलं आपण काहीतरी बोलतोच ना, बोलायला काहीतरी सुरुवात केली पाहिजे. मी आपलं सहज त्यांना बोलायला सुरुवात करायची म्हणून म्हटलं की सर मला खूप छान वाटलं, हा कन्सेप्ट तसा नवीन आहे, पण तुम्ही एवढ्या पटकन आपल्या पत्नीचे केस गळतायत तर एवढं धावत पळत तिला घेऊन आला, एवढ्या प्रेमाने तिला आणलं, तपासायला लावलं. तोपर्यंत इकडं काय तोंडात होतं ते कुठं सारलं का मागे गेलं काही समजलं नाही मला. आणि ते एकदम रोकड्या आवाजात म्हटलं, डॉक्टर बाकी काय बोलायचं नाही, उद्यापासून ताटात येणारा केस बंद झाला पाहिजे. लोकांचे प्रश्न एवढे मजेशीर असतात आणि त्याच्या पाठीमागचे काय संकल्पना असतात हे अगम्य आहे. एकदा मी कोल्हापूरला गेलो होतो, ओपीडी चालू होती कोल्हापूरची. ओपीडी चालू असतानाच बाहेर 2 लाल दिव्याच्या गाड्या आल्या, 2-3 लोक उतरली आणि ओपीडीतूनच मला अक्षरशः उचलल्यासारखं केलं की चला चला पटकन आपल्याला एका महत्वाच्या कामाला जायचं. म्हणजे किडनॅप केल्याचं फिलिंग कसं असतं ना तसं किडनॅपिंगचं फिलिंग आलं. मला म्हटलं तुमचं सामान सगळं सोबत घ्या. मग सगळं टेस्टिंगचं सामान सोबत घेतलं, अॅनालायझर घेतला, बॅग वगैरे भरली. पुढे 2 गाड्या, मागे 2 गाड्या, 2 टू व्हीलर वरती 2-3 पोलीस, वर लाल देवाची गाडी त्याच्यात बसवलंय, पुढे गाडी मागे गाडी. म्हटलं हे काहीतरी भन्नाटच आहे. एकदा असंच रशियाला गेलो होतो, 7 दिवस 7 फ्लाईट होत्या कंटिन्यू, एक किंवा 2च VIP पेशंट व्हायचे, पण 7 दिवस 7 फ्लाईट मध्ये जावं लागलं होतं. ते फिलिंग कोल्हापुरात आलं मला. कोल्हापूरची माणसं लय भारी असतात, एकदम टिपिकल, एकदम भारी असतात ते. तर तेवढं प्रेम पण देतात ते. असं प्रेम दिलं त्यांनी टिपिकल. पुढे 2 गाड्या, मागे 2 गाड्या, किडनॅप झाल्याचं फिलिंग होतं मस्त. आणि आम्ही एका मस्त मोठ्या बंगल्यामध्ये एंट्री केली. आता बंगल्यामध्ये गेल्यानंतर मला वाटलं की खरंच कोणतरी खूप मोठे असतील ज्यांचं आपल्याला केश तपासणीसाठी बोलवलेलं आहे. तर एक राजबिंडा पुरुष तिथून पायऱ्या उतरत आला आणि भिंतीवरती खूप मेडल्स लागलेले होते. मला वाटलं यांचेच मेडल्स असतील म्हणून मी त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलं. ते म्हटले माझे नाही, बसा तुम्ही. बसलो. परत एक 5-10 मिनिट झाले, परत त्यांची पत्नी आली. मला वाटलं त्यांचे मेडल्स असतील, त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलं. ते म्हटले माझेही नाहीयेत, तुम्ही चहा वगैरे काय घेणार का? मी म्हटलं मोठ्या माणसांचं काही कळायलाच मार्ग नाही, बोलवलंय कशासाठी ते माहिती नाही, कौतुकाने काय 2 शब्द बोलावं तर तेही वाक्य माझं नाही म्हणून खोडतायत आणि थांबवतायत. मग त्यांची मुलं आली. मला वाटलं आता मुलांचं तरी काहीतरी असेल, पण मुलांचंही काही नाही, ते त्यांचेही मेडल्स नव्हते. आता वेळ जात होता, तिकडे पेशंट वाट बघत होते, राहुलं नाही म्हणून त्यांना विचारलं शेवटी की मला कशासाठी बोलवलंय. हा म्हटले 1-2च मिनिट, ते आमचा डॉगी जरा बाहेर गेलेला आहे, तर त्यांचं कुत्रं बाहेर गेलं होतं, मग त्याला बोलवलं. तेवढ्यात ते आलं 20 मिनिटांमध्ये, त्याचे काय प्रातःविधीचे कार्यक्रम असतील ते करून. आणि आल्यानंतर म्हटलं ह्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल बोलवलेलं आहे, कोल्हापूरच्या लोकांचा काय एम नाही. म्हटलं याच्यासाठी स्पेशल बोलवलेलं आहे. हे सगळे जे मेडल्स बघताय ना तुम्ही, ते त्याला मेडल्स आहेत.
तिघे पण या चला तो पण कापडावर आहे ना. तुमच्याकडे घेऊन राहिलो तुमच्याकडे घेऊन राहिलो माझ्याकडे ते बंद करून दे. रिफ्लेक्शन रिफ्लेक्ट होतो. वा भारी दिसतंय. म्हणून ते प्रोसेस बरोबर. प्लीज काय